आत्ता आपण भाकरी करायला घेत आहोत. तर मी ते पीठ घेतलेलं आहे. पहिलं तर मला हे सांगायचं आहे की मला तर अजिबात भाकरी येत नव्हती, पण मी 5 दिवसामध्ये छान मऊ लुसलुशीत भाकऱ्या टाकायला शिकलेली आहे. तुम्हाला पण जर असं भाकऱ्या शिकायच्या असतील, ज्यांना कोणाला येत नसतील, त्यांनी मला कमेंट करा की तुम्ही कशा शिकलात. मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला शेअर करेन. नक्की कमेंट करायला विसरू नका. आता मी चांगलं पीठ मळून घेते. पीठ मळून झाल्यावरती मी तुम्हाला सांगते. आता मी तवा आधीच तापायला ठेवलेला आहे. तवा माझ्याकडे एकदम जाड बिड्याचा तवा आहे, त्याच्यावरती भाकऱ्या छान होतात. पण असं काही नाही आहे, तुमच्याकडे असा तवा असेल त्याप्रमाणे पण भाकऱ्या छान होतील. मला कमेंट करा कोणाकोणाला भाकरी शिकायच्या आहेत किंवा कोण कोण नवीन आहे. आपण त्यांच्यासोबत त्यांना भाकरी शिकूयात. चला आता मी पिठाचा गोळा घेतला आहे. पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे, तेव्हा तुमची भाकरी चांगली फुगते. आता बघा मी कशा भाकऱ्या करते त्या. मी तर फक्त 5 दिवसामध्ये भाकऱ्या शिकले आहे. अशा भरपूर मुली आहेत लग्न आलेल्या किंवा नवीन आताच्या मुली, त्यांना भाकरी येत नाही. आपण बघूयात कशी भाकरी. माझी तर जेव्हा आपण भाकरी थापतो ना, तेव्हा म्हणजे भाकरी फिरवतात ना, ती माझी पहिली चिटकूनच बसायची. आणि तर ते टाकली का ती भाकरी कडक व्हायची, फुगायची नाही, पीठ कच्चं राहायचं, शेकायची नाही. तर मी काही ट्रिक शिकलेले आहे ते तुम्हाला सांगते. जे आपण बिगिनर आहेत, त्यांना भाकरी जमत नाही, त्यांनी अशी भाकरी केली तर त्यांना पण भाकरी येऊ शकते. कसं आहे ना, आम्ही गावाला राहतो, आमच्या घरी चपाती खात नाही. शक्यतो त्यांना भाकरीच लागते सगळ्या लोकांना. त्यामुळे मला भाकरी शिकायलाच लागली. पहिली मला भाकरी येत नव्हती, पण आता मला भाकरी येते. तर बघा आता इथे कसं मेन आहे, तुमचा तवा हा चांगला तापलेला पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा जाड भिड्याचा तवा आहे, त्याच्यावरती आम्ही भाकरी टाकतो. चांगला तवा तापलेला असेल तर भाकरी पटकन शेकते आणि चांगली फुगूनही निघते. तुमच्याकडे ज्याप्रमाणे तवा असेल तो चांगला तापला पाहिजे. पातळ तवा असेल तर तुम्हाला भाकरी पटकन टाकायला लागतील एकदम. ह्या तव्यावरती पण भाकरी पटकनच टाकायला लागतात एकदा तवा तापला का. आता बघा जी पाणी लावलेली साईड आहे ते आपल्याला पटकन पलटी करायची आहे. ती जास्त खालून पिवळी होऊन द्यायची नाही. जर खालून पिवळी होऊन दिली तर आपली भाकरी ही पिठासारखी लागते, मऊ लुसलुशीत लागत नाही. बघू शकता मी लगेच पलटलेलं आहे पाणी लावल्यानंतर एक जवळजवळ 10 सेकंदामध्ये. आणि मग दुसरी बाजू जी आहे ते आपल्याला चांगली शेकून द्यायची आहे, मगच आपल्याला ती पलटायची. मग आपोआप भाकरी फुगते. तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये पुढे कसं दिसतंय ते. बघू शकते मी आता पलटी करून घेतलेली आहे, तर भाकरी कशी माझी छान अशी फुगलेली आहे.
बघू शकताय तुम्ही आता माझी भाकरी कशी फुगलेली आहे ती. किती छान प्रकारे भाकरी फुगली आहे बघा.